तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चोंडीमध्ये रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आमने सामने आले। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्यामध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, बघूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडीत आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते आणि आमदार गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। यावेळी राम शिंदे यांचे समर्थकही उपस्थित असल्यानं मोठा तणाव झाला। अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यामध्ये दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले। 31 मे रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर हे दोन्ही नेते चौंडी या ठिकाणच्या स्मारकाच्या दर्शनासाठी एकाच वेळी पोहोचले। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्यानं एकमेकांसमोर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। वातावरण कमालीचं तापलं। या राड्यादरम्यान आमदार पडळकर कमालीचे संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। समर्थकांमध्ये धक्काबुक्कीची परिस्थितीही निर्माण झाली आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला केलं। पडळकर समर्थकांनी जयंती सोहळ्यात राजकीय गाणी वाजवल्याबद्दल आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके यांनी नाराजी व्यक्त केली। चौंडीच्या कार्यक्रमाला गालबोट लागावं असा प्रयत्न रोहित पवार सातत्यानं करतोय। हे तीर्थक्षेत्र आहे, हे तर गर्दी करून घोषणाबाजी करायचं ठिकाण नाही आहे। तुम्ही घोषणाबाजी दिल्यानंतर आमची तर लोक उत्स्फूर्तच आहेत ना, ते त्याला उत्तर देणार। ते काय असं काय मान खाली घालून जाणार काय? तो काळ राहिलेला नाही। उगाच कोणीतरी प्रस्तावित येईल आणि स्टंटबाजी करेल, तसं नाही। ते ठोसा मिळेल। 12 वाजता अभिवादनाचा कार्यक्रम आहे, तुम्ही 12ला 10 मिनिटं कमी असतानाच इकडं ड्रोन शो सुरू आहे। हजारोच्या संख्येनं लोक थांबलेत। तिकडं 10-20 दारुडे घेऊन तुम्ही तिथं जाऊन मस्ती करताय। कोण खपून घेईल? कुणी खपून घेणार नाही या विषयामध्ये। त्यावेळेस आपण पुण्य जयंतीच्या दिवशी आपण चोंडीमध्ये येतो, त्यावेळेस फक्त आणि फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं नतमस्तक आणि या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी येतो, ही भावना ठेवली पाहिजे। तथापि जे काही मनामध्ये किंतु परंतु आणि हेतू ठेवून येतात आणि चुकीच्या दिशेने जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं कृत्य करतात, त्यांना यापूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यांनी असं केलंय त्यांना पश्चाताप झालेला आहे। जसं आम्ही काल बोललो, सीआयडी कुठंच काही काम करत नाही, ते बंद पाडा, त्याचा खर्च कमी करा। पण या महामानवांच्या जयंतीनिमित्त जो कुठला खर्च असेल तो चांगला आहे, पण जो खर्च होतो त्याचं ऑडिट सुद्धा झालं पाहिजे। म्हणजे जो खर्च जो होतोय ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे काम, नाहीतर इथं जल्लोष हा कुठेतरी खर्च जास्त आणि जल्लोष कमी, नाहीतर कुठेतरी ज्या गोष्टी खऱ्या करायला पाहिजे त्या कमी वाटतात, पण खर्च मोठ्या प्रमाणात झालाय असं कागदावर तरी तिथे दिसतंय। याआधीही अनेकदा अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या दिवशी रोहित पवार आणि पडळकर समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला होता। राड्याची तीच परंपरा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी यावेळीही कायम राखली आहे। पोट TV9 मराठी, अहिल्यानगर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।